नमस्कार देवी और सज्जनों, टॉपिकचं नाव आहे मेजरमेंट ऑफ मॅटर, 9th क्लास. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ मॅटर मराठीमध्ये व्हिडिओ आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये मॅटर खूप लोक सांगत होते सर व्हिडिओ मराठीत टाका, तर मराठीमध्ये. ठीक आहे, सगळ्यात पहिला बेसिक क्वेश्चन, व्हॉट इज मॅटर. ठीक आहे, मी मॅटर ची सिंपल डेफिनेशन काय असते, एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड मॅटर. मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल, त्याला काय म्हणायचो आपण 8th स्टँडर्ड मध्ये, ॲटम्स. ठीक आहे, मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल कॉल्ड ॲटम्स. मी आता डायरेक्ट लॉ कडे येतो. लॉ काय रे, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. हे बघा, या लॉ मध्ये म्हणजे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन तर काही लॉ नाही आहे, याच्यामध्ये दोन लॉ आहेत. कोणते कोणते? सगळ्यात पहिले आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि एक सेकंड लॉ आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. हम कैसे भूले प्यार तेरा, कॉन्स्टंट प्रोपोर्शन. ठीक आहे, येते का विपुल? ठीक आहे, प्रोपोर्शन. हे दोन लॉ आता मी कव्हर करतो या व्हिडिओमध्ये. बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर काय असतं की सर, एक केमिकल रिएक्शन मध्ये मास ऑफ रिएक्टंट जितकं असेल ना तेवढंच मास ऑफ प्रोडक्ट राहील. म्हणजे कसं बघा, सपोज मी एक रिएक्शन लिहिली, रिएक्शन येते मला, मी लिहिलं C+O2 गिव्स CO2, टफेस्ट रिएक्शन. टफ बीप नाही आहे, हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा CO2. त्याच्यात काय बघा, जर मी 12 ग्रॅम कार्बन घेतला ना, 12 ग्रॅम आणि 32 ग्रॅम CO2 घेतला, या साइडला आपण काय म्हणतो, याला म्हणतो सर आपण रिएक्टंट, लेफ्ट हँड साइड. हम कैसे भुलाए प्यार तेरा, तुम अपनी जुबां से ना कहो. प्रोडक्ट, दिस इज रिएक्टंट, दिस इज प्रोडक्ट. ठीक आहे सर, हरिओम. तर मला सांगा रिएक्टंटचं मास किती टोटल? सर कार्बन 12 ग्रॅम आणला तुम्ही बाजारात ना, ऑक्सिजन उचलून घेतला 32 ग्रॅम, 12 + 32. सर हे झाले 12 + 32 टिनिंग टिंग टिनिंग टिंग 44 ग्रॅम. प्रोडक्ट किती बनला चेक केलं सर, प्रोडक्ट पण 44 ग्रॅम मधलं. म्हणजे याचा मिनिंग असा आहे सर की इन अ केमिकल रिएक्शन मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिएक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. मग मी इथे लॉ लिहितो, मास ऑफ इन अ केमिकल रिएक्शन mass of reactant is equal to the mass of product. Mass of product हे always true राहील. mass of reactant is always equal to the mass of product. बरोबर आहे रोनक आप्पा? खूप कमेंट करतायत तुम्ही व्हिडिओवर. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन हा समजला ना, काही नाही, जो सिंपल आहे. इन अ एक्झाम मध्ये येतो लॉ. ठीक आहे, तो हा कोणी दिला होता हा लॉ? सायंटिस्टचं नाव आहे अँटोनी लेविझर. ठीक आहे, 1789 मध्ये हा भाऊने हा लॉ सांगितला होता. सेकंड लॉ, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. हा थोडा टफ आहे, लर्निंगच्या हिशोबाने सांगतोय. हा लॉ असा म्हणतो, the proportion by mass of a constituent element in a different sample of compound is always fixed. समजला नाही समजला? सिंपल वर्ड मध्ये सांगतो. कंपाऊंड म्हणजे काय असतो रे? कंपाऊंड सर, कंपाऊंड म्हणजे सर 2-3 एलिमेंट घ्या, त्यांना फिक्स प्रपोर्शन मध्ये कंबाईन करा, तर काय भेटेल? कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल, कंपाऊंड आपल्याकडे एक सपोज CO2 आहे, H2O आहे, H2SO4 आहे, हे सगळे कंपाऊंड आहेत. कशापासून बनलेले आहेत? एलिमेंट पासून. लॉ काय सांगतो की सर H2O घ्या. सपोज H2O घेतला, मी H2O चे 3 सॅम्पल आणले. एक आणलं पुण्याहून, एक आणलं मुंबईहून, ठीक आहे, मुंबई, आणि एक आणलं आपलं शहादा स्मार्ट सिटी, शहादा. ठीक आहे, 3 सॅम्पल आणले मी, आणि मी चेक केलं की मासचं जे प्रपोर्शन आहे ना, तुम्ही म्हणणार सर प्रपोर्शन बाय मास काय म्हणताय तुम्ही? बघा, 2 एलिमेंट आहे. किती एलिमेंट आहे हायड्रोजन मध्ये, सॉरी वॉटर मध्ये? 2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर मी काय म्हणतोय, मास ऑफ हायड्रोजन अपॉन मास ऑफ ऑक्सिजन, याचा रेशो काढा.
किती येतोय ते चेक करू आपण. तर हायड्रोजनचं मास राहतं 1. तुम्ही म्हणणार सर आम्हाला कसं काय माहिती, चॅप्टर मध्ये आपण पुढे मास लर्न करायचे 1 to 20 हायड्रोजन पासून कॅल्शियम पर्यंत. बघा हायड्रोजनचं मास राहतं 1. किती हायड्रोजन आहे इथं, किती हायड्रोजन आहे सर 2 आहेत. एकाचं मास 1 किलो तर 2चं मास 2 किलो. एकाचं मास 1 U तर 2चं मास 2 अपॉन. ऑक्सिजनचं मास किती राहतं बघा इथे लिहून देतो मी. हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16, कार्बनचं 12 असता लागेल 2 अपॉन मास ऑफ ऑक्सिजन 16. तर रेशो किती येतोय रे 1/8 म्हणजे 1:8 1:8. म्हणजे मास ऑफ हायड्रोजन आणि मास ऑफ ऑक्सिजन जर आपण कम्पेअर केलं वॉटरचं, कुठून सॅम्पल आणले, पुणे, मुंबई, शहादा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंडिया, ऑस्ट्रेलिया सगळीकडून तुम्ही जर H2O सॅम्पल घेतलं आणि प्रपोर्शन बाय मास, कशाच्या प्रपोर्शन, मासच्या प्रपोर्शन. कोणाचं मास, ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट, जे एलिमेंट त्या कंपाऊंड मध्ये आहेत त्यांचा मासचा रेशो जर काढला तर तो ऑलवेज कॉन्स्टंट येईल. सगळीकडे पूर्ण वर्ल्ड मध्ये पाणी जर घेणार त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो काय राहील 1:8 राहील. एक्झाम्पल देतो CO2. समजा याचं तुम्हाला काढायला लावलं, सांगा काय सर. तर मी सांगेल प्रपोर्शन ऑफ मास काढायचंय ना, मास ऑफ कार्बन अपॉन मास ऑफ ऑक्सिजन. कार्बनचं मास राहतं 12, ऑक्सिजनचं मास राहतं 16. किती बघा 16 आहे, किती ऑक्सिजन आहे 2, तर मी लिहिल 32. 4 3 जा 4 8 जा 3:8. तर मग मुद्दा असा आहे की सर हे जितके पण कंपाऊंड आहेत ना दुनियामध्ये यांच्यामध्ये मासचं जे प्रपोर्शन आहे, कोणाचं मास, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचं, ते फिक्स आहे. ते काय फिक्स आहे. आता मी लॉ लिहून दाखवतो बघा तुम्हाला. लॉ लॉ असा आहे की सर प्रपोर्शन बाय मास, प्रपोर्शन बाय मास. तुम्ही विचारणार सर कोणाचा मास, जे एलिमेंट आहेत याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, याच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत, याच्यामध्ये 3 एलिमेंट आहेत, ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स, बरोबर. एलिमेंट्स जे कंपाऊंड मध्ये एलिमेंट असतात ते इन अ डिफरंट सॅम्पल, सॅम्पल ऑफ कंपाऊंड इज फिक्स. हे काय राहील फिक्स. द प्रपोर्शन, तुम्ही विचारा कोणाचं, तर मी सांगेल एलिमेंटचं. द प्रपोर्शन बाय मास कोणाचं, ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. कुठं, इन अ डिफरंट सॅम्पल ऑफ कंपाऊंड. एकाच कंपाऊंडचे डिफरंट सॅम्पल घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मासचं प्रपोर्शन ऑलवेज फिक्स. ठीक आहे. कोणी सांगितलं होतं हे सांगितलं होतं जोसेफ आप्पा, जोसेफ फ्रॉस्ट. ठीक आहे. हा लॉ येतो पेपर मध्ये. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. मागच्या चॅप्टर मध्ये होता ओहम्स लॉ, त्याच्या अगोदर होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, न्यूटन्स लॉ. ठीक आहे. सगळे लॉ करायचे आहेत, एक्झाम मध्ये येईल. समजलं एवढं. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट कडे जातो मी. नेक्स्ट पॉइंट असा आहे आपला की सर मुद्दा असा आहे, व्हॉट इज ॲटम, व्हॉट इज ॲटम. किती मिनिट झाले. आता डायरेक्ट स्टार्ट करतो. ॲटम बघा, व्हॉट इज ॲटम काय. थोडं चॅप्टर ना स्पीड मध्ये घेईल जरा. ठीक आहे, कारण की व्हिडिओ टाकायला खूप दिवस झालेले ऑलरेडी. ॲटम तर आपण म्हणतो सर स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. ठीक आहे. स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. म्हणजे प्रत्येक मॅटर जो दिसतोय आजूबाजूला जे बी दिसतंय ते सगळं छोट्या छोट्या युनिट पासून बनलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो मॅटर. हे येतंय, हे येतंय ॲटम. ठीक आहे. आता हे बघा, ठीक आहे सर हे समजून गेलं. ॲटमचं स्ट्रक्चर कसं होतं रे सर. ॲटमच्या मध्ये होता न्यूक्लियस. कोणी शोधला होता, रुदरफोर्डने. मध्ये होते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि बाहेर होता सर ऑर्बिट, आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत होते. ठीक आहे. हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतात. मग आता हा जो न्यूक्लियस जरा जास्त मोठा झाला, याला म्हणतो आपण न्यूक्लियस
इसको बोलते हैं अपन ऑर्बिट, सॉरी या हिंदीमध्ये नाही, हा आहे भाऊ इलेक्ट्रॉन, जे बाहेर बसलेले राहतात, हे आहे प्रोटॉन आणि हे आहे न्यूट्रॉन. ठीक आहे, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह, न्यूट्रॉन न्यूट्रल आहे. ठीक आहे, आता बघा विषय काय माहिती का, आपल्याला बघायचं आहे ऍटॉमिक रेडियस. ऍटॉमिक रेडियस समजा हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, ऍटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करेल रे मी पहिले एक न्यूक्लियस काढेल. ठीक आहे, एकच प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन आहे हायड्रोजनकडे, तर मी हा बनवून घेतला हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे, मग मी बघितलं लिथियम 3 आहे ऍटॉमिक नंबर, म्हणजे कॉन्फिगरेशन असतं 2,1, याचं बनायचं. लिथियम कडे काय राहील, एक न्यूक्लियस आहे सर, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंतरच्या शेलमध्ये 1 2 सॉरी एकच इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा लिथियम. सोडियम घेतला, सोडियम तू मुझे कभी 2,8,1. आता मला एक बघून सांगा, सिंपल लॉजिक सांगतो की सर याच्यामध्ये साईज कोणाची सगळ्यात जास्त दिसते, तुला काय वाटतं? सोडियम. हा, रिझन काय की सर ऍटॉमिक रेडियस जी ना, ऍटॉमिक रेडियस ज्याच्यामध्ये नंबर ऑफ शेल्स जास्त, त्याच्यामध्ये त्याची ऍटॉमिक त्या ऍटमची रेडियस जास्त. ठीक आहे, मग हायड्रोजनचा जो ऍटम आहे त्याची रेडियस छोटी, कारण की शेल किती आहे 1, इथं एकच शेल आहे सर, इथं 2 शेल, इथं 3 शेल. मग ऍटॉमिक रेडियस म्हणजे नेमकं काय, तर ऍटॉमिक रेडियस is the distance between nucleus of an atom, ऍटमचा जो न्यूक्लियस आहे, and the outermost shell of that atom. ऍटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स. मेजर कशात करतात, किलोमीटर मध्ये नाही, मीटर मध्ये नाही सर, नॅनोमीटर मध्ये. मेजर्ड इन नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे असतो सर खूप छोटा राहतो, 10⁻⁹ मीटर. ठीक आहे, ऍटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल. समजला? ठीक आहे, लर्न ठेवायचं. व्हॉट इज ऍटॉमिक रेडियस? ऍटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन the nucleus and the outermost shell. It is measured in nanometer. 1 nanometer is equal to 10⁻⁹ meter. आता हे बघा, what is atomic number? 8 मध्ये बघितलंय आपण हे, तरी आपण परत करू. what is atomic number? atomic numberला आपण शराफवर इंडिकेट करतो Z ने. कशाने? Z. atomic number मीनिंग काय? atomic number म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियसच्या मध्ये प्रोटॉन असतात ना, किती प्रोटॉन? 4 प्रोटॉन, ऍटॉमिक नंबर 4. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ऍटम. ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन आहे त्याला म्हणतो आपण ऍटॉमिक नंबर. फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, what is atomic mass number? atomic mass number हम कैसे भूलाएं, डिनोट करतो ए ने. सेम है, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन एंड न्यूट्रॉन प्रेजेंट इन the nucleus of an atom. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आणि एक गोष्ट बघा लक्षात द्या, फिलिंग द ब्लँक्स मध्ये येते की प्रोटॉन अँड न्यूट्रॉन यांना आपण टुगेदर म्हणतो न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन्स. ऍटॉमिक नंबर Z ने डिनोट करतो, ऍटॉमिक मास नंबर A ने. आता सपोज X हा एलिमेंट आहे, सपोज काहीतरी एक एलिमेंट आहे, 118 एलिमेंट आहे पिरियडिक टेबल मध्ये. तर इथं काय केलं मी इथं लिहिला, इथं लिहितो आपण Z आणि इथे लिहितो A. पायाजवळ जो असतो ना, पाय एलिमेंट, सपोज पायाजवळ राहतो ऍटॉमिक नंबर, डोक्याजवळ राहतो ऍटॉमिक मास नंबर. जसं की सपोज असं लिहिलंय 6 आणि 12. याचा मिनिंग काय की कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि ऍटॉमिक मास नंबर आहे 12.
ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12. म्हणजे कार्बनकडे किती प्रोटॉन आहे? 6 प्रोटॉन. 6 मध्ये किती ऍड करू तर 12 होईल. तर सर 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन. तर 12 मधून 6 मायनस करा. तुम्हाला दिलं युरेनियम 92 238. सांगा याच्याकडे किती प्रोटॉन आहे? तर मी सांगेल सर 92 ॲटॉमिक नंबर आहे ना, तर 92 प्रोटॉन आहेत. न्यूट्रॉन किती आहे? तर 238 मायनस 92 करा. 8 मधून 2 गेले 6 142 न्यूट्रॉन आहे. मग न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचा एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायचा ना, ॲटॉमिक नंबर मधून ॲटॉमिक मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर मायनस करा, तुम्हाला भेटतो नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. थोडं स्पीड मध्ये घेतोय, ठीक आहे. एक एक्झाम्पल बघा. सपोज सोडियम घेतला. सोडियम 11 and 23. सांगा याच्याकडे किती प्रोटॉन आहे? पायाजवळ किती आहे? 11 म्हणजे 11 प्रोटॉन. शाबास. न्यूट्रॉन किती आहेत? तर 23 मायनस 11 तर 12 न्यूट्रॉन. समजला? ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं सर ॲटॉमिक मास काय राहतं, कसं काय कॅल्क्युलेट करतात. किती मिनिट झाले? 15. तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता कव्हर करतो. ठीक आहे. थँक्यू.